नमस्कार, RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे। बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा। RNN न्यूज मराठी। जल है तो जीवन है अशी मन आहे आणि जगामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण घटक म्हणलं तर पिण्याचे पाणी आणि इतर पाणी समजा हा सर्वात महत्त्वपूर्ण जगामधला घटक असून बगर पाण्याचे जीवन जगण्याचं मनुष्यासाठी व इतर प्राणी मात्रांसाठीही असंभव शक्यच नाही आहे। तर जल है तो जीवन है म्हटल्यानंतर जल जर आवश्यक आहे, जल जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी पाहिजे आपल्याला वृक्ष असले, वृक्ष संपदा असली, झाडी असली, जंगल असले तर तिथंच त्या परिसरामध्येच किंवा त्या एरियामध्येच हा पाऊस पडतो आणि त्यामुळे वनसंपदा हे राखली जाते। आज जगामध्ये प्रत्येक कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो अथवा एखादा इव्हेंट असो, वाढदिवस असो, हा झाडे लावूनच साजरा केला जातो। आणि आता झाड म्हणजे निसर्ग संपदा आणि झाडे वृक्ष ही एक महत्त्वपूर्ण गरज झालेली असून झाडे लावा झाडे जगवा हा मोठा नारा किंवा मोठी मोहीम सरकारही राबवते। त्याचप्रमाणे आपल्या पुसद परिसरामध्ये आजूबाजूला आपण बघितलेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जंगल आणि घनदाट झाडी आहे, पण त्याचप्रमाणे आपल्या शहरी वातावरणामध्ये आजकाल सिमेंटचे घर झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये उन्हाळ्यामध्ये गरमी आणि उष्णता वाढते, पण त्याला थंड करण्यासाठी जिथं झाड असतील तिथं लोक जास्त मोठ्या प्रमाणामध्ये वावरतात, राहतात आणि आराम करतात। तर अशाच प्रकारची झाडी वाढवण्याची आणि झाडी लावण्यासाठी हे नागरिक हे झाडे लावण्यासाठी इंटरेस्टेड असतात, पण त्यांना झाडे ही उपलब्ध होत नाहीत। तर नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी निसर्ग नर्सरी इथे भेट दिलेली असून मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी ही निसर्ग नर्सरी यांनी आपली फळबागा, इतर झाडे आणि वृक्ष मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केले असून पुसद येथील नागरिक तर मोठ्या प्रमाणामध्ये निसर्ग नर्सरी येथून झाडे नेऊन आपले परिसर, प्लॉट, घरे आणि एरिया सुंदर बनवतात। तर इतर परिसरातील नागरिक निसर्ग नर्सरी येथे मोठ्या प्रमाणात भेट देतात। तालुक्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांनीही निसर्ग नर्सरी येथे भेट द्यावी व आपले निसर्ग नर्सरीचे मालक चालक आहेत माधवरावजी पडगणे यांना एकदा भेटून त्यांच्याकडून झाडाची माहिती घ्यावी। ते योग्य प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन आणि माहिती देतात। हे माधवरावजी पडगणे यांच्याच मेहनतीचे फळ म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये आज मोठी छोटी प्रत्येक झाडे आपल्याला इथं बघावयास मिळतात। वृक्षारोपणासाठी असो अथवा ग्रामपंचायत असो किंवा शासकीय असो किंवा रोडच्या साईडला उभे करण्यासाठी असो, अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्या इथं निसर्ग नर्सरी मध्ये प्रत्येक झाड आहे। तर आपण आज विशेष करून रक्तचंदन या झाडाबाबत माधवरावजी पडगणे यांच्याकडे आपण विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत। आपण नर्सरीचे मालक माधवरावजी पडगणे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडे रक्तचंदनाचं झाड आहे का याबाबत आपण विचारणा करण्यासाठी आलेलो आहोत। आणि रक्तचंदनाचं रोप असेल तर ते कसं असते आणि कसं आहे, केवढ्याचं आहे याबाबत आपण माधवरावजी पडगणे यांच्याशी बोलूया। नमस्कार माधवरावजी पडगणे साहेब, रक्तचंदनाबाबत पुष्पा चित्रपटामध्ये जसं दाखवलेलं रक्तचंदन आणि आपल्या परिसरामध्ये रेल्वे लाईन मध्ये एक रक्तचंदनाचं झाड आलं होतं आणि त्यामध्ये ते खटला कोर्टामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याला रेल्वे लाईन वाल्यांना कोटी रुपये द्यावे लागले। तर फक्त आपल्या परिसरातील लोकांनी चित्रपटामध्ये आणि त्या रेल्वे ट्रॅकच्या झाडाबाबत ऐकूनच होते। तर आपल्याकडे रक्तचंदनाचं झाड आहे का विक्रीसाठी? विक्रीला किती रुपयामध्ये आहे सर्वात? 5 फूट झाड आहे, 5-6 फूट झाड आहे। अच्छा, हो दिसते तुमच्या डोक्याच्या वर दिसते। हो 350 रुपयाचा आहे। 350 छोटा घेतो तर 150 रुपयाचे बी आहे। अच्छा, झाडाच्या साईजवर राहते, बॅक साईजवर राहते। अच्छा, साईज बदलली, भाव बदलला। ओके, डेव्हलपचा घेतलं तर डेव्हलपचे पैसे आहे। दिवसाचं रोप आहे समजा, किती दिवसाचं? 2 वर्षाचं। 2 वर्षाचं आहे। 2 वर्षामध्ये 6 फूट झालं। 6 फूट झालं आणि आता इथून पुढे झपाट्यानं वाढेल। झपाट्यानं वाढेल। त्या रोपाची अवस्था जरा लहान वाटते। अच्छा, लहान असताना दमानं वाढेल, पण इथून मोठे एकदा लावगडीला लागलं तर मोठं चांगलं वाढेल। तर आपल्या निसर्ग नर्सरीमध्ये रक्तचंदनाचं झाड उपलब्ध आहे। उपलब्ध आहे।
अच्छा आणि प्रत्येकाचं आपल्या प्लॉटला आपण काढून कलमं अच्छा, आपण आपल्याच पेरूच्या झाडाच्या कलमा बनवून इथं लावतो. लावतो आणि या कलमा पद्धतीत शेतकऱ्यांना चांगल्या वितरणाच्या मिळाल्या पाहिजे आणि जवळच्या जवळ म्हणजे झाड आहे ते कलम मिळाली पाहिजे. सांगितल्याप्रमाणे तीच कलम मिळाली पाहिजे. दुसरी बदल व्हायला नको आहे. त्याच्यामुळे ज्या प्लॉटची कलम त्या प्लॉट ठेवायची आणि त्याच्यात याची मिस्टेक करायची. बदल्या पासून झाडाला पेरू वेगळा आला तर विकावला असं आला असं माहीत नाही. प्रत्येकी शेतकऱ्याला असं म्हणजे ते काढून त्याला पेरूची झाड वातावरण थंड झाल्यामुळे बार संपला आणि संपल्यानंतर आपला आंबा येणार आणि दिवाळीच्या पेरला म्हणजे 12 महिने असतात. अच्छा, चांगल्या पद्धतीने येणार. हे 12 महिने येते आंबा नाही. वर्षाचे सगळे दिवस सारखे चालू. अच्छा हे संपला गेला की दुसऱ्या बारीला सुरू होऊन जाते. अच्छा, याचं खरेदी पण त्यांच्या बाजारात मिळणार नाही. आणि फळे पण असं म्हणजे व्हेरी गुड. पावसाळा आहे तर कधी आली पण पाहते. ते फळे पण अशी चांगल्या हो त्याच्या घेतली जातात. फळे अशी म्हणजे परिस्थिती हो. म्हणजे फळ बारमासे कंटिन्यू येत राहते. फळ पाहावे परत अच्छा, ते दुसरा बार पण आहे नाही. आंबा आहे थायलंड, याला 12 महिने येते ना. हे काय आहे हापूस आंबा येण्यासाठी लोकांचा परत परत नव्हता, पण आपण प्रयत्न केला की यावर्षी हापूस आंबा आला आणि खायला पण चव आली आणि टेस्टिंग चांगली आली. आणि त्याच्यावर आपण काय केलं की जरा 10 झाडाचं लावलं तर त्याच्याबद्दल चांगली पद्धतीने मिळालं. आणि येत नाही म्हणून मला 2 वर्ष गेले, पण हा 3ऱ्या वर्षाला म्हणजे याचा बराचसा नातू झाला यावर्षी. टेस्टिंग झाली किंवा हापूस आंबा येऊ शकते आणि आपल्याला फक्त एवढंच की ओपनमध्ये नाही लावायचं, झाडाच्या ग्रुपमध्ये लावायचं आणि झाडाच्या जवळ लावले त्यानंतर सावली झाडाची मॅच्युरिटी जमीन उडलेली नाही पाहिजे. त्याचा महत्त्वाचा उलटी आहे. जमीन सिंगल लावून उडते जवळजवळ लावून झाडाचा हे राहते. हे कोणतं फळ आहे. तारपूट फळ म्हणून असं. अच्छा अच्छा शरीराच्या आजारावर चांगला आहे. अच्छा आजाराबद्दल आणि फळं खाण्याची आणि घेतण्याची दुर्बलता होती. आपण फळं ठेवल्यामुळे त्याची झाडं पण लावून राहिले आणि याचा फायदा पण होऊन राहिला. आणि चांगल्या पद्धतीने झाडाला फळं की गुणधर्म चांगला आहे. लोकांना पर्यंत मिळत नाही, पण आता सगळ्या झाडाला आपल्याकडे असल्यामुळे उपलब्ध आहे. बऱ्याच लोकांना तारफळ फळं मिळाली आणि लोकांची संधी वाढलं की बा झाडं मिळतात म्हणून लोक लागवडही करून राहिली. आणि विशेषतः आपल्या माहितीच आहे खाण्याला चविष्ट आहे. हे किती वर्षाची झाडी झाली आहे. आता ही झाली 15 वर्षाची पूर्ण पूर्ण एवढी उंची आहे 15 वर्षाची. हा यांना शेतकऱ्याला सांगायची शेतात करून कंपाऊंड लावण्याचा उद्देश एक काय की डुकर शेती सुरक्षा आणि जनावर येणार नाही
आणि शेतीमधला जे पीक आहे ते हवामानात समजा काही याचं आपण रोपटं केवढ्यात देतो करवंदाचं? 10 रुपयाचं. 10 रुपयाचं. 10 रुपयाचं. तर याचा विशेष घ्या की बा याचं किंवा शेतकऱ्यांना याचं कंपाऊंड पण जरी लावलं तर शेती सुरक्षित राहील, डुकराला सुरक्षा राहील आणि हवेपासून शेतामध्ये जे फळ फूट पिकं कोणते असो हे शेतामध्ये सुरक्षित राहील आणि हवेचं जे प्रमाण यात होतो हे याच्यापासून थोडंसं कंट्रोल होण्याची एवढी जबाबदारी. आता आमचा बगीच्यामध्ये कुठले नुकसान नाही झालं हे कारण या करंजाच्या साह्यामुळे चौकून झाला असल्यामुळं या करंजाच्या कंपाऊंडमुळे शेताची बऱ्याचशी बचाव होती आणि कोणत्याही पिकाला म्हणजे बचाव होते आणि हवेचं बरेचसे कंट्रोलच्यावर नियंत्रण ठेवू शकते. आणि इतर जर असलं तर धो हवा येऊन सगळं पिकाचं पडते आणि झाडं मोडते. पण आमच्या एवढ्या वातावरणात बऱ्याचशे लोक झाडं मोडली पण आमच्या झाडाला त्याच्यापासून बचाव बराचसा झाला. त्या करंजाचा विकण्यापेक्षा विकण्याचा पैसा होणार पण विकण्यापेक्षाही फायदा त्या कंपाऊंडला होणार आणि शेतीला सुरक्षा ठेवण्याचे काम करंजाचं फायदा होईल. या करंजा त्याचा विषय घ्यायला कंपाऊंडला शेती चांगली आणि नॅचरली काय निसर्गिक आणि पुन्हा अशी मेंटच नाही हे करंजाचं